हाय गाईज, अंकिता जितिका ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. जर आज असणार आहे संडेचा आपला डेली ब्लॉग असतोय. तुम्हाला पण माहिती आहे दर संडेला आपला डेली ब्लॉग पडतोय. तर आज सर्व व्हेजचे आयटम आहेत. त्याच्यासाठी आहे ना आज हे बघा इकडे सांबर, इथे इडलीचा रवा मेट केलेला पनवेलवरून आणलेला आहे, दूध वगैरे, आणि इथे संध्याकाळची रेसिपीसाठी पनीर आणलेलं आहे. तर या ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. हे बघा मस्तपैकी आहे ना पेरू कापून घेतला आहे. या तुम्ही पण पेरू खायला. दीक्षू आणि मी पेरू खाते. हे बघा माझा राग नारलाव गारीत लावला आहे. तो फुटतच नाही, कधीपासून फुटतोय. इथं आपला सांबार रेडी झालेला आहे. बघू शकता. तुम्हाला एवढं जोरानं नाही मारू शकत नाही, ते नारळावर जोर घेतलाय. बघा डोसा पण इथं लावला मस्तपैकी. आज आपला दुपारचा हाच आयटम असणार आहे. या तुम्ही पण खायला. झाल्यावर दाखवतो डायरेक्ट. हे बघा ही वारून देते मस्तपैकी. एक एक मी खायला बसलो आहे. एक एक ती गरम गरम काढून देते. या तुम्ही देखील खायला. हे बघा इथं दीक्षू पण बसले खायला. मी डोसा बनवून सांबार चटणी लागला बनवून बनवून तर खाऊन येऊ ना. त्यांच्यासाठी पातळ पाहिजे, डाळ नको. मिक्स करत मिक्सी 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 मजाकी मजाकी. त्याला टाकलं फोड की आहे. पप्पा काय बोलतात? हा आवडे आकडे आवडे 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 अरे डाडू पडतावड़ा है. डाडू वाडू डाडू. लेकिन सांबर ना सा से बनता है, सी से बनता है. सी फॉर कैट. इसके अंदर ना कैट डलती है. मियाव मियाव. हाय गाईज, मस्त आता खाऊन वगैरे झालेला आहे आणि एकेकाला टी व्ही बघतो. आता डायरेक्ट आपण आहे ना थोडा आराम करतो आणि डायरेक्ट आपण आता संध्याकाळी भेटू. बाय. हाय गाईज, आता मस्तपैकी उठलेलो आहे बघा. फ्रेश वगैरे झालो आहे आणि उठलो आहे. इथे एकेकाला हिने चहा ठेवला आहे आपल्याला. चहामध्ये काहीतरी खातो मस्तपैकी आणि नंतर भेटतो. खातानेच भेटतो. चला या तुम्ही पण खायला. हे बघा चहा मस्तपैकी बनवून झालेला आहे. खाऱ्या एकेकडे खायला घेतल्यात. तुम्ही देखील खायला या. खाऊन झाल्यावर भेटतो डायरेक्ट आता तुम्हाला मी. हे बघा म्हसोबा देवाला भेटायला आलो आहे. दर संडेला येत आहे आणि इकडचं वातावरण बघू शकता तुम्ही मस्तपैकी. पाय परून घेतो नंतर भेटतो. हे बघा मस्त पनीर क्रिस्पी बनवली. या तुम्ही पण खायला. नुसतीच बनवली आम्ही खायला, भाकरीने किंवा काही नाही. आज पोट सगळ्यांचं भरलेलं आज आहे. पोट सगळ्यांचा भरला कारण की लेट नाश्ता केला. चहा पण लेट पिला ना, मग मस्त केच खा. हिला बोललो नको भाकरी वगैरे काय, यात जास्त होईल. या तुम्ही पण खायला. हे बघा शेंगा पण उकरायला टाकल्या आणि इथं मस्त गरम गरम शेंगा. गारवा आहे ना बाहेर, गरम गरम शेंगा खायला मजा येतं. वाल आहे.
आणि तूर आहे. या झाल्यावर डायरेक्ट दाखवतो तुम्हाला आता मस्तपैकी. सजेशन आहे आमच्याकडनं, कारण पोहे पूर्ण बरोबर आता शेंगा झाल्यानंतर तर खाऊन घेतो गरम गरम, कारण गरम असल्या का त्यांना टेस्ट लागते. सो तुम्ही देखील या शेंगा खायला. हे बघा आत्ताच मस्तपैकी आमचा खाऊन झालेला आहे. दीक्षू इथं झोपली म्हणजे नाटकं करतोय, झोपली नाही अजून. तर आजचा ब्लॉग हा तुम्हाला आवडला असेल ना, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.